जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट देता तेव्हा कुठलीही कोचिंग असू दे ती बऱ्यापैकी वेळा काय करते की एकदा मॅथ्स टफ देणार, एकदा केमिस्ट्री टफ देणार, एकदा फिजिक्स टफ देणार. हे जे सायकल आहे ते कम्प्लिटली फिरत राहणार. ह्यामुळे तुम्हाला हे समजतं की ऍक्च्युअल पेपरमध्ये जर असा सिनेरिओ आला तर तुम्हाला काय करायचं आहे काय नाही, इझी आणि मॉडरेट क्वेश्चन्स पहिला सोडवायचे, टफ क्वेश्चन्स करायचे की नाही, किंवा आवडता सब्जेक्ट धरायचा आहे की नाही. ही गोष्ट जर जास्त मॉक टेस्ट दिली असतं तर त्यातून मला ही अजून जरा जाणीव झाली असती की बाबा रे असं नाही करत जाणार. त्यात मॉक टेस्ट नंतरचा पार्ट जेव्हा तुमचा एखादा पेपर होतो त्यानंतरचा पार्ट हा त्याच्या एवढाच महत्त्वाचा. कारण का पेपरमध्ये कुठल्या क्वेश्चन वरती मी जास्त टाइम दिला किंवा हा क्वेश्चन मला येत असताना चुकला, हा क्वेश्चनला जर मी टाइम दिला असता तर माझा सुटला असता, बरोबर आला असता. ओव्हरऑल मला केमिस्ट्री जास्त मार्क पडले का मॅथ्स मध्ये जास्त मार्क. पेपरचा अनालिसिस आणि त्याच्यातले डाऊट सोडवणं, त्यातल्या आपल्या चुका ज्या झालेल्या त्या सगळ्यांची एक नोटबुकमध्ये एरर बुक म्हणतो ती बनवणं, तिला मेंटेन ठेवणं, टाइम टू टाइम प्रत्येक पेपर आधी तिला रिवाइज कर. या सगळ्या गोष्टींमधून तुम्ही तुमच्या गोलसाठी किती डिसिप्लिन्ड आहात, किती तुम्हाला तुमच्या गोल अचीव्ह करण्याची जिद्द आहे, या गोष्टी तुम्हाला ऍक्च्युली माझं मत आहे मॉक टेस्ट नंतर समजतं. आणि प्रश्न यायचा तेव्हा मी आईबाबांनी मला शिकवताना जे कष्ट घेतले होते किंवा त्यांना जे अडचणी आल्या होते ते आठवण करून मला असं थोडं एनर्जी यायची. नंतर अजून रिस्टार्ट व्हायचो.